हाय सगळ्यांना नमस्कार. तर झाली आपली संध्याकाळची तयारी स्वयंपाकाची. तर आज जरा थोडासा बेत आपला दिसतच तुम्हाला बघितल्यावर. तर शेवटपर्यंत व्हिडिओ बघत जावा, कमेंट करत जावा. तर दाखवते. इथं ठेवलंय पातेलं, त्यात ओतलंय तेल आणि इथं चिरलाय कांदा, इथं हिरवी मिरची. तर आधी ही टाकून घेते खडा मसाला. ते भाजला चांगला. आता टाकते ते सगळं वगैरे. इथं हाय ह्याचं कढीपत्त्याचं झाड, पण भीती वाटते आपल्याला, तरी हे होत नाही. हे अंडी उकडून टाकून माझं पातेलं झालंय काळं भांगात. नाही बोलताना सापडला म्हणून पळीच घेतले. तर टाकते ते थोडीशी हिरवी मिरची, तर इथं आपलं भाजत आले. त्यात टाकते लसूण. लसणाशिवाय तर मजा नाही त्याच्यात. तर यात हळद टाकली, थोडंसं घरकुल टाकलं. तर घेतली ते सोयाबीन. येत आपलं चांगलं तळायला लागलं. आता आता याच्यावर माझा अंदाज कळलाच असेल. सगळ्याचं एक जीव कर. तर यात पाणी ओतलं. यात तुम्हाला दिसतंय काय टाकलेलं. तर आपण टाकले यात तांदूळ, नाही का. तर आता याला शिज दिसती. कसं झालाय नक्की सांगा मला. आपला भात कसा झालाय आहे का. तरी कोथिंबीर टाकली नाही. आणि इकडं वांग्याची भाजी चालली आपली मस्तपैकी अशी केली. तर आलो बघा पसार घेऊन. एवढा अंधारचं दिसतंय का तुम्हाला. तर आता वाजले ते 2. भाऊजीचं आलं 10 वाजता. हो काही आमचं तर हिथं असंच गटुडं घेऊन. काय हा लाईटीचा फोकस. तर रातायला उठवते. ताय राताय. आता बघू ताय कधी उठते ते. राताय तेव्हा तिकडे भाऊजी ते आहेत आहे का, गाडी लावते ते. तर ताई उठले ते झाले का झोप. हा तर आता बघू आलंय बाहेर. आता मी म्हणलं होतं का नाही की का बाय अगं इथं झोपले काय. आणि एवढा मोठ्या घरात दोघीच का. भीती भीती वाटत नाही तुम्हाला गावात एवढं हे करून. दार उघडं ठेवूनच दार लावूनच. आपला फॅन आणा की पसारातला. कमी करा फॅन. तर आता टाइम नाही. आता उठवलंय बरं झालं ताई तर उठले ते. नाहीतर म्हणलं उठते त्या का नाही ते, उठते त्या का नाही ते. तर ताईचा आमचा पसारा संगच आणला बघा. गाडी अजून लावायचा दाखवली तिकडं. बघू आता सकाळच दाखवेन तुम्हाला पसारा ते उचलताना कसा आपल्या घराचा अवतार झाला. रात्ताच्या घराचा अवतार म्हणजे घर चांगलं आहे पण अंगण तेवढं. तर टाय टाकायला इथे हातरून ती. तुम्ही काय करताय हो साहेब.
तर तुम्हाला दाखव म्हणलं किती उशिरा आलो किती नाही हे त्याच्यामुळं दाखव. तर चला ताईने टाकल्या हातरून झोपतो आता. लावली भाऊजीनं गाडी इथं दारात. बलबल करायला लागलं. काय मामा कानात जातं नाही काय जायचं उठलं का मिशान बिशान काय ती दाढी काय ती हा माझी शायनिंग तर तिकडे सुद्धा खांतय बघ कुठं आहे हो का त्याला मिशा कसले हो का याला मिशा कसल्या आहेत त्या का झुम करून दाखवत मलाच म्हणते आणि मग काय तुम्ही काय त्या काय किडाच्या राहत किडाच्या प्रमाण आहेत का काय उठल्या उठल्या दिसल्या मी म्हणलं माझ्या मी शायनिंग करत असन ती पण शायनिंग करते बघी तो कशा मिशा आहे त्या आकड्यात बघी तो जवळ दाखव दिसतंय आकडन बिकडन सेम तसंच आहे काय सुद्धा फरक नाही झाली का मग कसं त्या जन्माला जातो की मग बघा आता ताय कसं करायचं काय करते कसं करत अगं ती म्हणे त्या जन्माला जातो का त्या किड्याच्या हा हा नाही नाही वेगळाच आहे बघा मिरुग आहे तसला मिरुग म्हणते अजून मिरगाला पाऊस पडायचा का लागावं कामाला सकाळ सकाळ लागते की मग आता काय आमच्या आता आम्ही आता महिनाभर खाल्ले बसून म्हणल्यावर आता असं आहे का नाही येत आहे आता मला नाही नाही जातो काहीतरी करतो कधी काहीतरी कामाला आता रात्री 2 वाजता मग काय ते येत आहे बघा आता येत आहे आपलं खुरपत खुरपायला आपलं ते काय म्हणतात त्याला गवत काढायला करा की मांडी काढायची फरा काढायचं पसारा ठेवायचा दोघं उरकत असतं या ताई लागते इकडं मार्गाला ताई खुरप आहे ना जाऊ कसं तरी येळाला केळ आता भटीवर होत खुरप आपलं पण ठेवलं भटीवर तसंच गवत काढायचं औषध न काही आधी गवत काढू की मग परत फवारायचं कारण का परत ते खालच्या मुळे असतात ते जळते त्यांना म्हणल्या 3-4 दिवस जाते तर फवारायला आणि ते 2 दिवस होते बहिणी नव्हते आणलंय पण परत हे करायचं आता नाही त्या सगळ्याकडे मारलं तीच उपाट्याचं ज्ञान आहे रात्री ताईच्या इथंच आमचा मुक्काम होता कारण का तिकडं काय हेच नव्हतं कसं यायचं काट्याचं हे करायचं तर तिकडलं पण तुम्हाला दाखवते हे करते ताई द्या ये जाऊ द्या आता मला घरी कुठेचे बाहेर आहे चला की आमचं घरदार बघायला उगल येत आहे उठा काय तर रातभर मोबाईल बघते ते रातभर वातावर भाऊजीचं इकडं जायतले नाही भाऊजी चावू नका लय झोपेत अगं चावत येते तर ताईची झाडं ती पावसाने चांगली आले तेव्हा आता घेतला येळा जाते घरी नाही का नाही लई गावात बरं झालं मला वाटलं ताईसारखंच गावात आहे काय की इथं बघू आता कसं झालंय कसं नाही चला चप्पल माझी घेता का तिथली गाडीतली तेवढे याच काटे तिथे आहे तर तिकडं आहे लांब तर आमच्या दोघीचा एवढा पसारा काय करता एवढं गवत आहे हे सगळं दारा पुढं ते आहे असं बघू
कधी व्हायचं कधी नाही. तर दष्ट पण नेले आपले कोणीतरी काय माहिती आता. आणि घरात कसं आता नियोजन आहे, कसं झालंय चुकाट्याचं ते पण बघावं लागेल. आता या येळ्यानं कधी निघायचं, खुरपं असतं तर काना निघलं असतं. आधी गवात बिवात थोडंसं काढते, म्हणजे आपलं चहा पाणी स्वयंपाक ते करायला येते हे का नाही. बाजार तर काय आहे आपलं तिकडलंच. झालं का नाही मला सत्ताचं झालं, हक्काचं झालं ते तर वटीवर मला आयुष्यभर तर काढावंच लागलं असतं. आणि जात्या तर रामपाऱ्यात लय काय बोलत नाही.